नमस्कार मित्रांनो. प्रभू श्री हनुमानांच्या जीवनातील 5 महत्त्वाच्या कथा. वाल्मिकी रामायणाशिवाय जगभरातील रामायणात हनुमानजींशी संबंधित शेकडो कथांचे वर्णन आढळते. त्यांच्या बालपणापासून ते कलियुगापर्यंतच्या हजारो कथा वाचायला मिळतात. हनुमानजींना कलियुगातील संकट निवारक देवता म्हटले आहे. केवळ त्याची भक्ती फलदायी असते. चला जाणून घेऊया असे कोणते 5 प्रसंग आहेत जे आजही प्रचलित आहेत. चारो जुग प्रताप तुम्हारा. लंकेवर विजय मिळवून अयोध्या परतल्यावर जेव्हा श्रीराम त्यांना युद्धात मदत करणारे विभीषण, सुग्रीव, अंगद इतरांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात, तेव्हा हनुमानजी श्रीरामाची प्रार्थना करतात. हे वीर श्रीराम, जोपर्यंत या पृथ्वीतलावर रामाची कथा प्रचलित होत राहील तोपर्यंत माझा प्राण या देहात वास करावा. यावर श्रीराम त्यांना आशीर्वाद देतात. हे कपिश्रेष्ठ, असेच घडेल यात शंका नसावी. जोपर्यंत माझी कथा जगात प्रचलित आहे तोपर्यंत तुझी कीर्ती अमीट राहील आणि तुमच्या शरीरात प्राण राहतील. जोपर्यंत हे लोक बनले राहतील तोपर्यंत माझी कथा देखील स्थिर राहील. चारो जुग प्रताप तुम्हारा, हे प्रसिद्ध जगत उजियारा. दुसरी कथा अशी. संजीवनी पर्वत 2दा उचलले. बालपणी एकदा हनुमानजींनी देवगुरु बृहस्पतींच्या आज्ञेवरून वडिलांसाठी समुद्रातून संजीवनी पर्वत आणला. हे पाहून त्याची आई खूप भाविक होते. यानंतर राम रावण युद्धात रावणाचा पुत्र मेघनाद याने शक्तिबाणाचा वापर केला तेव्हा लक्ष्मणासह अनेक वानर बेहोश झाले. जामवंताच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी वनौषधी घेण्यासाठी द्रोणाचल पर्वताकडे निघाले. वनौषधी ओळखून न आल्याने त्यांनी डोंगराचा एक भाग उचलला आणि परत जाऊ लागले. वाटेत त्यांना कालनेमी राक्षसाने अडवले आणि युद्धासाठी आव्हान दिले. कालनेमी हा रावणाचा अनुयायी होता. कालनेमी रावणाच्या सांगण्यावरूनच हनुमानजीचा मार्ग अडवण्यासाठी गेला होता. पण रामभक्त हनुमानाला त्याच्या कपटाची जाणीव झाली आणि त्याने लगेचच त्याचा वध केला. विभीषण आणि राम यांची भेट घडवून दिली. जेव्हा हनुमानजी सीतामातेच्या शोधात विभीषणाच्या महालात जातात, विभीषणाच्या महालावर कोरलेली रामाची खूण पाहून ते प्रसन्न होतात. तिथे विभीषण यांना भेटतात. विभीषणाला परिचय विचारतात. स्वतः रघुनाथाचा भक्त म्हणून ओळख करून देतो. हनुमान आणि विभीषण यांचे दीर्घ संभाषण झाल्यावर हनुमानजींना माहीत पडतं की हे कामाचे व्यक्ती आहे. यानंतर श्रीराम लंकेवर आक्रमण करण्याच्या तयारीत असताना विभीषणाचा रावणाशी वाद सुरू होतो. शेवटी विभीषण राजवाडा सोडतात आणि रामाला भेटण्यासाठी आतुरतेने समुद्राच्या या बाजूला येतात. विभीषण येताना पाहून वानरांनी शत्रूचा एक खास दूत असल्याचे जाणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. सुग्रीव म्हणतात, हे रघुनाथजी, एका रावणाचा भाऊ भेटायला आला आहे. प्रभू म्हणतात, हे मित्र, तुम्हाला काय वाटतं? वानरराज सुग्रीव म्हणतात, हे नाथ, राक्षसांची माया कळून येत नाही. इच्छेने रूप बदलणारा हा कोणत्या कारणाने आला आहे हे माहीत नाही. अशात हनुमानजी सर्वांचे सांत्वन करतात आणि राम सुद्धा म्हणतात की आश्रयाची भीती दूर केली पाहिजे. हे माझे व्रत आहे. अशा प्रकारे श्रीराम विभीषणाची भेट हनुमानजीमुळेच निश्चित झाली. सर्वप्रथम रामायण लिहिले. प्रभू हनुमानांनी धर्मग्रंथानुसार विद्वानांचे म्हणणे आहे की हनुमानजींनी प्रथम रामकथा लिहिली आणि तीही आपल्या नखांनी एका खडकावर. ही रामकथा वाल्मिकीजींच्या रामायणाच्याही आधी लिहिली गेली होती आणि ती हनुमद रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. ही घटना घडली तेव्हा श्रीराम प्रभू रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येत राज्य करू लागले होते आणि श्री हनुमानजी हिमालयात जातात. तेथे ते शिवतपश्चर्येदरम्यान रोज खडकावर नखांनी रामायणाची कथा लिहित असे. अशा प्रकारे त्यांनी भगवान श्रीरामांच्या महिमाचा उल्लेख करणारे हनुमद रामायण रचले.
काही काळानंतर महर्षी वाल्मिकींनीही वाल्मिकी रामायण लिहिले आणि ते लिहिल्यानंतर त्यांना ते भगवान शंकरांना दाखवून त्यांना अर्पण करण्याची इच्छा झाली. ते रामायण घेऊन शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर पोहोचले. तेथे त्यांना हनुमानजी आणि त्यांनी लिहिलेले हनुमद रामायण पाहिले. हनुमद रामायण पाहून वाल्मिकीजी निराश झाले. वाल्मिकीजींना निराश बघून हनुमानजींनी त्यांना निराश होण्याचे कारण विचारले. तेव्हा महर्षी म्हणाले की त्यांनी अथक परिश्रमानंतर रामायण लिहिले, पण तुमचं रामायण पाहिल्यावर आता माझ्या रामायणाकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं, कारण तुम्ही जे लिहिले आहे त्या तुलनेत माझे रामायण काहीच नाही. त्यानंतर वाल्मिकीजींची चिंता दूर करण्यासाठी श्री हनुमानजींनी हनुमद रामायण पर्वतशिला एका खांद्यावर उचलून आणि महर्षी वाल्मिकींना दुसऱ्या खांद्यावर बसवून आपली रचना श्रीराम यांना अर्पण करून समुद्रात विसर्जित केली. तेव्हापासून हनुमानाने रचलेले हनुमद रामायण उपलब्ध नाही. ती अजूनही समुद्रात पडून आहे. 5वी कथा हनुमान आणि अर्जुन. आनंद रामायणात वर्णित आहे की अर्जुनाच्या रथावर हनुमान विराजित होण्यामागील देखील कारण आहे. एकदा रामेश्वरम तीर्थामध्ये अर्जुनाचे हनुमानांशी मिलन होते. या पहिल्या भेटीत अर्जुन हनुमानजींना म्हणाला, अरे राम, राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी आपण तिथे होतास. हनुमानजी म्हणतात, होय. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपले गुरु श्री राम हे धनुष्यधारी होते, मग त्यांना समुद्र पार करण्यासाठी दगडी पूल बांधण्याची काय गरज होती. जर मी तिथे हजर असतो तर मी समुद्रावर बाणांचा पूल बनवला असता, ज्यावर चढून तुमची संपूर्ण वानरसेना समुद्र पार केली असती. यावर हनुमानजी म्हणतात, अशक्य. बाणांचा पूल तेथे कोणतेही काम करू शकला नसता. आमचा एकही वानर चालला असता तर बाणांचा पूल तुटला असता. अर्जुन म्हणाला, नाही, बघा, हे समोर सरोवर आहे आणि आता मी त्यावर एक पूल निर्माण करतो. आपण या पुलावरून सहज सरोवर पार करू शकता. हनुमान म्हणाले, अशक्य. तेव्हा अर्जुनाने म्हटले, तुमच्या चालण्याने पूल तुटला तर मी आगीत प्रवेश करीन आणि तो तुटला नाही तर तुम्हाला आगीत जावे लागेल. हनुमानाने हे स्वीकार केले की जर माझी 2 पावले सहन केली तर मी पराभव स्वीकारेन. तेव्हा अर्जुनाने आपल्या प्रचंड बाणांनी सेतू तयार केला. सेतू निर्माण होईपर्यंत हनुमान लघुरूपात होते, परंतु सेतू तयार झाल्यावर त्यांनी विराट रूप धारण केले. रामाचे स्मरण करून हनुमान त्या बाणांच्या पुलावर चढले. पहिले पाऊल टाकताच संपूर्ण पूल डळमळू लागला. दुसरे पाऊल टाकताच तो कोसळू लागला आणि तिसरे पाऊल टाकताच तलावाचे पाणी रक्तमय झाले. तेव्हा श्री हनुमान सेतूहून खाली उतरले आणि अर्जुनाला अग्नी तयार करायला सांगितले. अग्नी पेटल्यावर हनुमान आगीत उडी मारू लागले. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले, थांबा. अर्जुन आणि हनुमानाने त्यांना नमस्कार केला. देवाने संपूर्ण प्रसंग जाणून घेतल्यावर म्हटले की हे हनुमान, आपले तिसरे पाऊल सेतूवर पडला असताना मी कासव बनवून सेतूखाली निजलेला होतो. आपल्या शक्तीमुळे पाय ठेवताच माझ्या कासव रूपातून रक्त निघू लागले. मी कासव रूपात नसतो तर हा सेतू तर आपल्या पहिल्या पावलातच तुटला असता. हे ऐकून हनुमानाला कष्ट झाला आणि त्यांनी क्षमा मागितली. मी आपल्या पाठीवर पाऊल ठेवल्यामुळे मोठा गुन्हेगार ठरलो. माझा हा गुन्हा कसा दूर होईल देवा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे सर्व माझ्या इच्छेने झाले आहे. काळजी करू नकोस आणि अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर तुला स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे. तर मित्रांनो, अशा होत्या ह्या 5 कथा. नमस्कार मित्रांनो.